नमस्कार मित्रांनो, राजश्री आधार सेवा केंद्र काचरामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आज तुमच्या भेटीला मी पुन्हा एससी कास्ट हिंदू महाग या जातीचा दाखला कसा काढावा ते स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला जातीचा दाखला काढून दाखवणार आहे. मित्रांनो, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर काही अडचण आली मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता की कास्ट सर्टिफिकेट कशी काढावी. आता महाऑनलाईनचं जे आहे पोर्टल ते पूर्णपणे नवीन बनवण्यात आले आहे. त्यामुळे खूप काही बदलाव झालेले आहे. तर आता याआधी जे डॉक्युमेंट्स होते, कागदपत्र होते, ते अपलोड करताना वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड करावे लागायचे. तर आता या ठिकाणी फक्त दिसणार तुम्हाला प्रूफ आयडेंटिटी प्रूफ म्हणून फक्त एकच कागदपत्र तुम्हाला लावावं लागणार आहे मित्रांनो. तर आता या ठिकाणी जर तुमच्याकडे अर्जदारांची माहिती असेल, समजा वंशावळ असेल, शाळेचे 3 दाखले असतील तर तिघांची पीडीएफ बनवायची आणि ती पीडीएफ ऑदर रिलेटेड डॉक्युमेंट ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी अपलोड करावे आणि बेनिफिशरीचा एक आधार कार्ड, त्याचा आयडेंटिटी प्रूफ म्हणून अपलोड करावे आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून एक अपलोड करू शकता किंवा रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. या प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना जर काही समस्या येत असली तर तुम्ही मला मेसेज करू शकता कमेंट बॉक्स मध्ये. तर आपण अर्ज भरण्यास सुरुवात करूया. अर्ज पण नवीन पद्धतीने आहे. खूप कमी कालावधीमध्ये हा अर्ज भरला जात आहे मित्रांनो. तर तुम्ही खूप व्यवस्थित हा व्हिडिओ बघून घ्यावा. नवीन संकल्पना, नवीन पद्धती आहे आलेली व्हिडिओमध्ये, ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की 18 वर्षावरील व्यक्तींच्या नावाने हा अर्ज सादर करावा. 18 वर्षावरील खालील व्यक्तींचं नाव घेऊ नये. तो अर्ज करूही नाही शकणार. जन्मतारीख टाकावी जी असेल ती. मोबाईल नंबर घ्यावा बेनिफिशरीचा आणि पत्ता निवडायचा. हा अर्ज कोणासाठी काढणार? दाखला आता जातीचा मुलासाठी काढणार तर सन, त्यानंतर कुमार, त्यानंतर नाव टाकावे मुलाचे. मुलाचे नाव टाकल्यानंतर त्या मुलाची जन्मतारीख टाकावी जी असेल ती. जन्मतारीख टाकली. आता आपल्याला त्याचे शिक्षणाबद्दल तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता, काही अडचण नाही मित्रांनो. जन्मस्थळ तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जन्मस्थळ दिलेलं असेल त्या मुलाचा तर तुम्ही या ठिकाणी त्याचं जन्मस्थळ टाकू शकता की त्याचं जन्मगाव काय आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी महार ही कास्ट एससी मध्ये येते. त्याचा सिरियल नंबर 37 असतो. त्या महार एससी 37 नंबरची कास्ट निवडायची, हिंदू म्हणून घ्यायचं. आणि हे कास्ट कशासाठी काढणार? त्यासाठी रिजनच्या ठिकाणी एज्युकेशन म्हणून सिलेक्ट करणार. मित्रांनो, आता या पद्धतीमध्ये आपण माहिती भरलेली आहे. अशाच प्रकारे आपण माहिती भरायची. आता पुढे जाऊया. पुढे गेल्यावर आता या ठिकाणी आपल्याला कागदपत्र कसं अपलोड करायचे मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे. मित्रांनो, मला आधीच सांगितलं की फक्त खूप कमी कालावधीमध्ये खूप कमी कागदपत्रे घेत आहे. मित्रांनो, आता ऑनलाईनचे जे नवीन पोर्टल आहे त्यामध्ये खूप काही चेंजेस केले गेलेले आहे. त्यामुळे तुम्हाला शंका येईल, वाद येईल, काही उमजणारही नाही की कुठं कोणते कागदपत्र अपलोड करावे. आणि जे नवीन आता कामकाज चालू आहे मित्रांनो, त्यामुळे पोर्टल सुद्धा खूप स्लो चालायला लागला आहे आणि खूप वेळ घेत आहे. तर मित्रांनो, थोडी वाट तर बघावी लागणार, नाही तर आपल्याला विंडोजच्या बाहेर ते काढून टाकणार. तर आता मी तुम्हाला आधीच सांगितलं या ठिकाणी आपल्याला एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून डॉक्युमेंट लावायचे आहे. कोणतेही एक घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करू शकता
मुलाचे जे मुलाचे डॉक्युमेंट असेल ते अपलोड करू शकता. या ठिकाणी हे तुम्ही एक अपलोड करू शकता कोणतेही एक डॉक्युमेंट. ऍड्रेस प्रूफला सुद्धा तुम्ही मुलाचे आधार कार्ड अपलोड करायचं. आणि या ठिकाणी आता संपूर्ण जी माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी अदर डॉक्युमेंट त्यांनी फक्त एकच दिलेलं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट दिलेले आहे, इन्कम सर्टिफिकेट दिलेलं आहे. तुम्हाला कन्फ्युजन होणार या ठिकाणी बरेचसे काही डॉक्युमेंट आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लावायचे. पण आता या ठिकाणी त्याच्या प्रकारे लावता येणार नाही. तर सरळ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ओदर सिलेक्ट करायचं आणि ओदर सिलेक्ट करून जी काही संपूर्ण माहिती आहे आपल्याकडे ती पीडीएफ नुसार भरायची आणि या ठिकाणी पीडीएफ बनवून घेतलेली आहे. मी स्कॅन करून 500 केबीच्या आत पीडीएफ असायला हे बघा. तर साईज जीपीजी और पीडीएफ डॉक्युमेंट मस्ट राहील 500 केबी. आता ही जी पीडीएफ आहे ती 500 केबीची 500 केबी मध्ये कशी आणावी ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा. तर आता तुम्ही पीडीएफ सिलेक्ट करा. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुमची शंका दूर होणार आणि तुमची पीडीएफ सुद्धा सुरळीत मिळणार. मित्रांनो क्वालिटी मध्ये आता या प्रकारे मध्ये साईज कळत आहे. साईज 500 केबीच्या ती साईज येऊनच जाणार मित्रांनो. 500च्या पुढे नाही जाणार. तुम्ही अडचण काही असतील तर पूर्ण डॉक्युमेंट खूपच लो 100x100 मध्ये तुम्ही स्कॅन करायचे. त्यांची एक पीडीएफ बनायची. हे बघा मित्रांनो 496 मध्ये आता दाखवत आहे. तर 496 मध्ये मी पीडीएफ डाउनलोड केली आहे. आता पीडीएफ मी लावणार इथं. या ठिकाणी पीडीएफ अपलोड झाली आहे मित्रांनो. कोणतेही एक डॉक्युमेंट लावायचं होतं. दोघं ठिकाणी आधार कार्ड, रेशन कार्ड, रेशन कार्ड. माझ्याकडे मुलाचं रेशन कार्ड नसल्यामुळे फक्त आधार कार्ड लावणार. त्या मुलाचं मतदान कार्ड हे नाही तर मी मतदान कार्ड लावणार. बस आधार कार्ड आणि बाकीचे डॉक्युमेंट स्कॅन केले. संपूर्ण माहिती या ठिकाणावर आहे. आता जो मेन आहे फोटो. फोटो आपण या आधी बाहेरून जो साईज करायचो ती सुद्धा नवीन पद्धत आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे मित्रांनो. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही आता फोटो सुद्धा त्याच ठिकाणी क्रॉप करून लवकरात लवकर अपलोड करू शकता मित्रांनो. म्हणजे तुमचा वेळ वाचेल. तुम्हाला जास्त वेळामध्ये कालावधीमध्ये ते काम करण्याची बाहेर होणार नाही मित्रांनो. तो चालते मित्रांनो. आधी या ठिकाणी लवकर काम व्हायचं पण आता सर्व तुम्हाला आधीच सांगितलं नवीन पोर्टल आलेलं आहे. हे बघा मित्रांनो आता नवीन पोर्टल झालेली आहे फोटोची. आपण या ठिकाणी फोटो अपलोड करूया. जो विद्यार्थ्याचा आहे तो. आता फोटो निवडायचं मुलाचं. खूप सोप्या पद्धतीमध्ये आता फोटो येणार, क्रॉप होणार, अपलोड झाला. याआधी आपल्याला बाहेर जाऊन रिसर्च करावी लागायची, साईज चेक करावं लागायचं. पण आता ती झंझट मिटली आहे मित्रांनो. तुम्हाला एवढं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. खूपच कमी कालावधीमध्ये तुमचं काम होणार. प्रोसेस करूया. आणि आता शेवटचे जे ऑप्शन आहे आपलं पेमेंट. पेमेंट करायचं मित्रांनो. पण आता खूप काही मित्रांचे मला मेसेज आले आहे मित्रांनो की दाखले होत नाही, पेंडिंगला आहे. त्याचं कारण हे आहे मित्रांनो की पोर्टलवर काम चालू आहे. आता आम्ही ऑनलाईन एक अर्ज दिला आहे की आम्हाला या आधीचे डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी सुस्थितीत व्यवस्थित एक एक डॉक्युमेंट अपलोड करायचं ती पद्धत आम्हाला पुन्हा हवी आहे मित्रांनो.
तुम्ही सुद्धा तुमच्या तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करू शकता आणि पुन्हा ती जुनी पद्धत मागवा, जेणेकरून तुम्हालाही अडचण दूर होणार आणि तुम्ही वेगवेगळे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर मित्रांनो, या प्रकारे आपला अर्ज झाला आहे. अर्जाची पावती मिळाली ती आपण सेव्ह करून घेऊया. कंटिन्यू करू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून काही काही नवीन नवीन माहिती मी सरळ आणत राहणार आहे. माहिती बघत राहा.